स्वागत आहे तुमचं आजच्या आपल्या नवीन एका स्पेशल अशा ब्लॉगमध्ये। आज एवढ्या सकाळ सकाळ आम्ही चाललोय आणि सगळे रेडी झालेत आणि पाटेचे वाटले 4:30 आणि एवढ्या सकाळी आम्ही चाललोय देवाला। आणि आमच्यासोबत कोण आहे तर आमच्यासोबत कोण आहे इथं स्वरा रेडी, शौर्य आणि सगळे खाली गेलेले। तर स्वराची आजी आजोबा आलेले तर त्यांना देवाला जायची इच्छा होती। तर चला आज आम्ही सहकुटुंब देवदर्शनाला चाललो आहोत। चला आता आपण खूप उशीर झाला तर चला। तर फायनली सनसेट पाहता आमचा खूप छान असा प्रवास सुरुवात झाला आणि त्यानंतर आम्ही थांबलो पेट्रोल भरण्यासाठी गाडीमध्ये। आणि इथं स्वरा आणि शौर्य इथं चॉकलेट खात बसले होते आणि भरपूर अशी लाईन होती। तर आम्ही आमच्या नंबरची वाट पाहत होतो आणि काही वेळाने प्रवास केल्यानंतर स्वराला उलटीसारखं होत होतं, त्यामुळे त्याला काहीतरी खाऊ घातलं आणि नंतर परत आम्ही प्रवासाला सुरुवात झाली। तर सर्वजण खूप छान असं एन्जॉय करत होते। शौर्य तर खूप एन्जॉय करत होता। शौर्य बसला होता त्याच्या बाबांजवळ आणि रस्त्याने जाता जाता जवळच तिथे नवनाथांपैकी एक असणारं रेवणसिद्धी मंदिर आहे तिथे। तर आम्ही त्याचंसुद्धा दर्शन केलं। सर्वात आधी आम्ही त्याचं दर्शन घ्यायला गेलो होतो। तर इथे सगळेजण मस्त असं छानशा गप्पा मारत होतो। स्वरा माझ्या तिला उलटीसारखं होत होतं, त्यामुळे मी झोपून राहिली होती आणि शौर्य बसला होता त्याच्या बाबांजवळ। तर हे बघा, आणि शौर्यने खूप छान एन्जॉय केला, त्याने अजिबात त्रास दिला नाही आणि बाहेरचं वातावरण पण खूप छान असं आणि मस्त होतं आणि ढगाळ असं वातावरण होतं, त्यामुळे जास्त काही वाटलं नाही प्रवास करताना। आणि फायनली आम्ही 11 साडे11च्या दरम्यान आम्ही रेवणसिद्धी त्या मंदिराच्या परिसरात पोहोचलो आणि खूप छान सुंदर असं मंदिर होतं ते आणि खूप छान असं आमचं दर्शनसुद्धा झालेलं आहे। तर तुम्ही पण दर्शन करा। आम्ही आलेलो आहोत रेवणसिद्धी मंदिरामध्ये। चला सो इकडं हे रेवणसिद्धी मेन गुफाचं मंदिर इथे। आता आम्ही चाललो तिकडे। साऊंड दे पटकन। प्रसाद आणि दर्शन घेऊन आता आम्ही निघालो खरसुंडीला। तर चला आता आपण जाऊ, होय ना। कसं काढलं ते पण आलं, आता एकच होतं ना। तर रेवणसिद्धीच्या इथं दुसऱ्या मंदिरात आलेलो आहोत। इथं मेन गेट आहे। तर इथं आम्ही लास्ट टाइम आलो होतो, पण ते रात्रीचं आलो होतं। तर चला आता आणि सेकंड टाइम जाणार आहे। तर फायनली रेवणसिद्धीचं नवनाथाचं दर्शन करून फायनली आम्ही निघालो आमच्या कुलदेवताचं दर्शनाला। आणि तिथून काहीतरी अर्धा पाऊण तासाच्या अंतरावरच ते मंदिर होतं आणि बाहेर पवनचक्की आणि स्वरा शौर्य खूप एन्जॉय करत होते। नंतर मी स्वराला त्यांना खायला पण दिलं आणि फायनली आम्ही पोचलो आमच्या कुलदेवताच्या दर्शनाला, म्हणजेच की सिद्धनाथाच्या दर्शनाला। आणि काही 10-15 दिवसापूर्वीच यात्रा झाली असल्यामुळे तिथे सगळीकडे गुलाबी गुलाबीच कलर होता आणि आदल्या दिवशी पाऊस झाल्यामुळे ते सर्व असं काही दिसत होतं आणि खरंच खूप छान वाटत होतं। तर पहा, हा मंदिराच्या बाहेरचा परिसर आहे संपूर्ण आणि खूप गर्दी होती तरीही आणि आमचं दर्शन खूप छान पद्धतीने झाले। आणि हे बघा, सर्व आमच्यासोबत तुम्ही पण ते दर्शन करा सिद्धनाथाचं। चला आतमध्ये दर्शन घ्यायला जाईल सिद्धनाथ।
दर्शन घेऊन आता बाहेर चालले, थोडा वेळ बसतो. हे बघा बघा आहे आणि आपण तर फायनली आमचं कुलदेवताचं संपूर्ण दर्शन झाल्यानंतर आम्ही निघालो आमच्या परतीच्या प्रवासाकडे. तर परतीचा प्रवास करत असताना तर निम्म्या रस्त्यामध्ये अचानक वारा आणि पावसाचं खूप जोरजोरात चालू झाला होता आणि समोरचंही काही दिसत नव्हतं. तर खूप म्हणजे खूप पाऊस झाला होता आणि तसं आम्ही खूप हळूहळू यावं लागत होतं, कारण की घरी म्हणजे गाडीमध्ये सर्वजण होते आमच्यासोबत, स्वरा, शौर्य, आई. आम्ही मग म्हटलं की नाही रिस्क नाही घ्यायची, हळूहळू जाऊया आपण. तर फायनली आम्ही संध्याकाळी 11:30-12 वाजता आम्ही घरी पोचलो.